मित्रानेच केला मित्राचा खून, अपघात झाल्याचा केला बनाव. नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील निमतळे शिवारात रात्रीच्या वेळी एका युवकाचा अपघाताचा बनाव करत त्याच्या मित्रांनीच खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. निमतळे शिवारात रात्री 10 वाजेदरम्यान वेळगाव रस्त्याच्या कडेला एक अनोळखी अपघातग्रस्त युवक पडलेला ॲम्ब्युलन्स चालकाला दिसला. त्याने पोलीस पाटीलला माहिती दिल्यानंतर नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर युवक मृत झाल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी अधिक तपास केला असता पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद होऊन दोन मित्रांनीच त्याचा खून करून अपघाताचा बनाव केल्याचे उघड झाले. या घटनेत मोटारसायकलचे कुठलेही नुकसान न होता चालकाच्या डोक्याला दगडाचा मार लागून जागेवरच मृत झाल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असता सदर व्यक्ती दीपक रमेश कदम वय 30 राहणार साकोरा असल्याचे समजले. या प्रकरणी पोलिसांनी योगेश बाळासाहेब पगार व देवाजी दगा बोरसे यांना अटक केली आहे. आर्थिक व्यवहारातून खून केल्याची त्यांनी कबुली दिली आहे. मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक व पोलीस उपविभागीय मनमाड यांनी भेट दिली. नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, संतोष बहाकर, मनोज वाघमारे, विनायक जगताप हेही घटनास्थळी उपस्थित होते. पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी हे करत आहेत. आवाज एन न्यूज मराठी, नांदगाव. काल दिनांक 8/1/2024 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली होती की 30 ते 35 वर्ष वयोगटातील अज्ञात इसमाचा मृतदेह मूळ डोंगरी शिवारात रस्त्याच्या कडेला मयत स्थितीत पडलेल्या अवस्थेत आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतः पी.आय. खंडागळे, पी.एस.आय. बहाकर, पी.एस.आय. मनोज वाघमारे, पोलीस हवालदार बच्छाव हंसराज तवळकर असे आम्ही घटनास्थळी गेलो. त्यानंतर सदर मृतदेहाची पाहणी करून त्याचा तपास करून त्याची आम्ही ओळख पटवली. त्या तपासात आम्हाला त्याचं नाव दीपक रमेश कदम राहणार साकोरा असे कळून आल्यानंतर आम्ही त्याबाबत तपास केला असता आम्हाला आमच्या तपासात अशी माहिती मिळाली की पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून साकोरा गावात राहणारे योगेश बाळासाहेब पगार व दीपक दगा बोरसे यांनी त्याचा लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत करून खून केला आहे व सदर खून लपवण्यासाठी त्याचा ॲक्सिडेंटचा बनाव करून सदरची मृतदेह व गाडी ही रोडवर ठेवली होती. तरी सदर घटनेबाबत मयताची पत्नी मनीषा दीपक कदम राहणार साकोरा हिच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशन येथे 7/2024 भादवी 302/34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरचे आरोपी ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास करीत आहेत.